हे आहे कारला गडावरील एकवीरा आईचं मंदिर। या ठिकाणी आज दर्शनासाठी आलो होतो। अतिशय उंचावर हे मंदिर आहे। या ठिकाणी लेणी सुद्धा कोरलेली आहे। त्या मंदिराच्या अगदी बाजूलाच एक भव्य लेणी कोरलेली आहे। त्यावेळेस छन्नी हातोड्याने लेण्याचं काम केलेलं आहे। लेणी जर आपल्याला बघायची असेल तर 25 रुपये तिकीट आहे आणि दर्शन घ्यायचं असेल ते साठी पैसे लागत नाही, ते फ्री आहे। अतिशय सुंदर मंदिर आहे। या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर मन प्रसन्न झालं। फक्त चढून येताना दम लागतो, तर आपण जर हळूहळू आलं तर आपल्याला दम सुद्धा लागत नाही। अशी आहे ही एकवीरा आई। पांडवांनी या मंदिराचं बांधकाम केलं असं सांगितलं जातं, कारण देवीनं पांडवाकडे मागणी केली की तुम्ही जर हे एका रात्रीत मंदिर बांधलं तर तुम्ही अज्ञातवासात पकडले जाणार ना। आणि त्यांनी पांडवांनी हे एका रात्रीत मंदिर पूर्ण केलं अशी आख्यायिका सांगितली जाते। आणि त्यानंतर पांडवांचा अज्ञातवास हा अतिशय सुखर रीतीनं पूर्ण झाला। आणि कोळी आणि आगरी बांधवांचं हे कुलदैवत आहे। म्हणून या परिसरातील मुंबई पासून तर या संपूर्ण ठाणे जिल्हा, पुणे आणि पालघर जिल्हा या परिसरातून मोठ्या प्रमाणात आगरी आणि कोळी बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। या माध्यमातून आपल्याला सुद्धा एकवीरा देवीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला। जर व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे भारत परिक्रमा हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। एकवीरा माता की जय, रेणुका माता की जय। कारला गडावर एकवीराईचं दर्शन घेऊन आलो आता। छान दर्शन झालं।